नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 126 ते 150 या ओव्या पाहणार आहोत. सर्वप्रथम आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. ओवी क्रमांक 126. तो गाजत असे भूतू, दोन्ही सैन्य आणतू, प्रतिध्वनी न समातू उपजत असे. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की तो वेगळाच नाद दोन्ही सैन्यात असा दुमदुमला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात कोठेच न सामावल्याने वारंवार येत होता. पुढील ओवी अशी आहे की तयाची तुलगा सवे, वीरवृत्ती चैनी थावे, दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरिला. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की भीष्माचार्यांनी केलेल्या घोषाचा पडसाद उठत असतानाच त्यांच्या इतकाच नाद होणारा दिव्य शंख त्यांनी वाजविला. पुढील ओवी अशी आहे की ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की भीष्माचार्यांनी केलेल्या दोन्ही महानादांमुळे हे त्रिभुवन बहिरे झाले, जणू काय हे आकाश तुटून पडले की काय असा भास झाला. पुढील ओवी अशी आहे की घडघडीत अंबर, उचंबळत सागर, क्षोभले चराचरे कापत असे. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की यामुळे आकाश गडगडले, सागराला उसळी आली, सर्व विश्व अस्वस्थ झाले व भीतीने थरथर कापू लागले. पुढील ओवी अशी आहे की तेने महाघोष गजरे, दुमदुमिताती गिरिकंदरे, तव दला माझी रणतुरे आस्फुरिली. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की त्या महानादाच्या आवाजाने पर्वत गुहा दणदणू लागल्या, तोच सैन्यांमध्ये रणवाद्यांचा कल्लोळ सुरू झाला. पुढील ओवी अशी आहे की उदंड सैन्य वाजते, भयानके खाखाते, महाप्रळयो जेथे धाकडांसी. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की अनेक प्रकारची रणवाद्ये भयानकपणे अतिशय कर्कश आवाजात सर्वत्र वाजू लागली. तेथे जे धीट होते त्यांना सुद्धा भीती वाटू लागली व महाप्रलय भास झाला. पुढील ओवी अशी आहे की भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की त्या रणवाद्यामध्ये नगारे, डंके, ढोल, शंख, झांजा, करणे, तुतारी यांच्या आवाजासोबत महायोद्ध्यांच्या रणगर्जना त्यात मिसळल्या. पुढील ओवी अशी आहे की आवेशे भुजा त्रहाटिती, विसनेले हाका देती, जेत महामद भद्रजाती आवरती ना. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की कित्येक योद्धे वीरवृत्तीच्या आवेशात येऊन दंड थोपटू लागले, त्वेषाने युद्धासाठी परस्परांना हाका मारू लागले. तेथील मदोन्मत्त हत्ती आवरणे कठीण झाले होते. पुढील ओवी अशी आहे की तेथ भेडांची कवन मातू, कांचया केर फिटतू, जेने दचकला कृतांतू आंग ने. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की तेथे भेडाची काय गती, कच्चे दुर्बल तर पालापाचोळ्यासारखे कुठच्या कोठे उडाले. त्या रणवाद्यांच्या भयानक आवाजाने यम देखील घाबरला, तो तिथे उभाही राहत नव्हता. पुढील ओवी अशी आहे की एका उभयांची प्राण गेले, चांगाचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिंवताती. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की त्या ठिकाणच्या भीतीदायक वातावरणाने कित्येकांचे उभ्यानेच प्राण गेले. जे स्वतःला धैर्यवान समजत होते त्यांची सुद्धा दातखिळी बसली. रणझुंजार
रणगंभीर अशी ब्रिदे बांधलेले अगणित थोर योद्धे भीतीने थरथर कापू लागले. पुढील ओवी अशी आहे की ऐसा अद्भुत तूरबंबाळू एकोणी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजी. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की असा रणवाद्यांचा भीतीदायक मोठा आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाले. सगळे देव म्हणू लागले, आज प्रलय काळ जवळ आलेला आहे. पुढील ओवी अशी आहे की ऐसी स्वर्गी मातू देखुनी तो आका तू तव पांडव दळा आणतू वर्तले काई. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की तो रणगजर ऐकून स्वर्गात अशी गोष्ट चालली असताना इतक्यात पांडव सेनेत काय घडले. पुढील ओवी अशी आहे की होका निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाचिये जावळीयेचे कातले चारी. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की जो रथ युद्धभूमीवरील जणू काही विजयाचे मूर्तिमंत रूप महातेजाचे प्रचंड भांडार होता. त्याला वेग एवढा होता की त्या रथाला जुंपलेले घोडे गरुडापेक्षाही जास्त वेगवान होते. पुढील ओवी अशी आहे की पाखांचा मेरू जैसा रहंवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की उडणारा मेरू पर्वत असावा त्याप्रमाणे ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत असा तो वेगवान रथ त्या सैन्यामध्ये शोभत होता. पुढील ओवी अशी आहे की जेत अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णू. या 140व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की ज्या रथावर अश्ववाहक म्हणून स्वतः वैकुंठीचा राजा श्रीकृष्ण आहे त्या रथाचे गुण काय सांगावेत. पुढील ओवी अशी आहे की ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी षडग गधरू अर्जुनेसी. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की ज्या रथाच्या निशाण स्तंभावर प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार असलेला मारुती आहे आणि अर्जुनाच्या जवळ बसलेला श्रीकृष्ण स्वतः सारथ्य करीत आहे. पुढील ओवी अशी आहे की देखा नवल तया प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. या 142व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की बघा हे केवढे नवल आहे त्या प्रभूचे भक्ताविषयी प्रेम इतके अद्भुत आहे की तो सर्व शक्तिमान असून अर्जुनाच्या सारथ्याचे काम करत आहे. पुढील ओवी अशी आहे की पायकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पांच जन्यू आस्फुरिला अवलिळाची. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की आपल्या सेवकाला म्हणजेच अर्जुनाला श्रीकृष्णाने पाठीशी घातले. आपण पुढे होऊन आपला पांचजन्य शंख सहजपणे वाजविला. पुढील ओवी अशी आहे की परितो महाघोषू थोरू गरजतू असे गहिरू जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते. या 144व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की परंतु त्या सहजपणाने वाजवलेल्या शंखाचा महाघोष खूप गंभीरपणे गरजत राहिला आणि ज्याप्रमाणे सूर्याच्या उदयाबरोबर नक्षत्रे क्षीण तेज होतात. पुढील ओवी अशी आहे की तेसे तूरबंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हारपोनी नेनो केऊते गेले तेथ. या 145व्या ओवीचा
मराठी अर्थ असा आहे की त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात रणवाद्याचा गजर दणाणत होता. ते सर्व पंचजन्याच्या महाघोषात कोठे विलीन झाले ते कळत नव्हते. पुढील ओवी अशी आहे की तैसाची देखे रे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की तसेच धनुर्धर अर्जुनाने अत्यंत गंभीर नाद करणारा देवदत्त नावाचा शंख श्रीकृष्णाप्रमाणेच सहज फुंकला. पुढील ओवी अशी आहे की ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेत ब्रह्मकटाह शतकुट हो पाहत असे. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की हे दोन्ही शंखनाद इतके आश्चर्यकारक होते की त्यांच्या एकत्र आवाजाने ब्रह्मांडाचे शतशत तुकडे होतात की काय असे वाटत होते. पुढील ओवी अशी आहे की तव भीमसेनू विसनेला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र आस्फुरिला महाशंकू. या 148व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की तेवढ्यात भीमाच्या सेनेला वीरश्रीचा आवेश चढला. तो महाकाळाप्रमाणे खवळला आणि त्याने पौंड्र नावाचा आपला महाशंख फुंकला. पुढील ओवी अशी आहे की तो महाप्रलय जलधरू जैसा घड घडीला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की तो महाशंखनाद प्रलय काळाच्या मेघाप्रमाणे गडाडला आणि तेवढ्यात धर्मराजाने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. पुढील ओवी अशी आहे की नकुळे सुघोषू सहदेवे मणी पुष्पकू जेने नादे अंतकू गजबजला ठाके. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की त्याप्रमाणे नकुलाने सुघोष तसेच सहदेवाने मणिपुष्पक नावाच्या शंखाचा नाद केला. त्या आवाजाने प्रत्यक्ष यम देखील घाबरून गेला. अशा प्रकारे आज आपण ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 126 ते 150 या ओव्या पाहिल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.